वैष्णवी शहाजी पवार। आज मी इथे आपल्या समोर काही 2-4 शब्द बोलण्यासाठी उभी आहे। स्वराज्य संकल्पक शहाजी राजांना, राजमाता जिजाऊ साहेबांना, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना, स्वराज्यासाठी रक्त सांडणाऱ्या मावळ्यांना, स्वराज्यासाठी अमूल्य संयोगदान देणाऱ्या आया बहिणींना, सह्याद्रीच्या गडकोटांना, कडे कपारींना, त्या हिंदू सागरांना, या सत्तांच्या भूमीला, या वीरांच्या भूमीला, या विद्वानांच्या भूमीला, माझ्या अवघ्या जन्मभूमीला, या महाराष्ट्र भूमीला, तसेच युगपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा। जेव्हा करपून निघाली धरणी यमुनांच्या ज्वालांखाली, विकून टाकली अब्रू स्वधर्माच्या चितेखाली, एक तेजस्वी सूर्य उगवला महाराष्ट्राच्या क्षितिजावरी, गातो गान तयाचे आम्ही स्मरण शिव छत्रपतींचे गुरुनी, स्मरण शिव छत्रपतींचे गुरुनी। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे विश्वबंधुत्व, विश्व कल्याण प्रत्यक्षात उतरणारा राजा, लोककल्याण हेच अंतिम ध्येय असणारा कृतिशील राजा, समता, समानता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता अशा सर्वच मानवादी लोककल्याणकारी तत्वांचा निर्माता राजा। शिव म्हणजे सत्य, शिव म्हणजे सुंदर, शिव म्हणजे लोक, शिव म्हणजे मातृत्व, शिव म्हणजे पितृत्व, शिव म्हणजे कर्तव्य, शिव म्हणजे कर्तृत्व, शिव म्हणजे महालोक कल्याणकारी स्वराज्य। जे कारंजले गांजले त्यासी म्हणून जो फुले, तोची मराठा जाणावा शिवराय, तेथेची मानावा शिवराय, तेथेची मानावा। एवढे स्पष्ट मराठवादी तत्वज्ञान आचरणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। निराधारांचा आधार म्हणजे शिवराय, शोषितांचा आधार म्हणजे शिवराय, कलाकाराची प्रेरणा म्हणजे शिवराय, शिवरायाची प्रेरणा म्हणजे शिवराय, वैज्ञानिकांची प्रेरणा म्हणजे शिवराय। असे हे महान छत्रपती शिवाजी महाराज इतके विश्वव्यापी असून आपण सर्वांनाच तशी त्यांची ओळख नाही। नव्या वाटेवरून चालताना काच खळगे असतात, दगडधोंडे असतात, काटेरी झाडे झुडपे असतात, अडथळे निर्माण करणारे, दिशाभूल करणारे विरोधक लोक देखील भेटतात। त्यावेळी वाट चालणारे वाटसरू आणि आधार देणारे गावकरी असतात। नवीन वाट निर्माण करण्याचा ध्यास घेतल्यास व ती निर्माण करण्याची कृती करण्यात जे अडथळे लागतात ना, ते केवळ दूर करावेच लागतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा हेच केले। स्वतः स्वराज्याची पायवाट चालली, वाटेतील काटे कुटे, अडथळे, हिंस्र, वन्य प्राणी या सर्वांना दूर केले, नव्या वाटेची पायवाट झाली। याची वहिवाट व्हावी यासाठी अनेक मावळे जात, धर्म, प्रांत, भाषा, रक्त, नाते विसरून स्वइच्छेने शिवरायांसोबत स्वराज्यात सामील झाले। त्यातूनच हे शिवराज्य उभे राहिले, हे स्वराज्य उभे राहिले। आणि असे हे महान स्वराज्य निर्माण होण्यापूर्वी अगदी लाचारे जीवन मराठीत जगत होते। महाराष्ट्र ही देवतांची आणि संतांची भूमी आहे। प्राचीन काळापासून आपल्या महाराष्ट्राला हा वारसा लाभलेला आहे। येथील भोळी भाबडी जनता हा वारसा सातत्याने जपत होती। कुटुंबासाठी राब राब राबायचे एवढेच त्यांना माहित होते। सगळे कसे सुखात चालले होते। मात्र या साऱ्याला कुणाची तरी नजर लागली आणि पाहता पाहता महाराष्ट्राचं स्वातंत्र्य हरवलं। फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे। महाराष्ट्रावरती यादवांची सत्ता होती। यादव शूर असले तरी कालांतराने त्यांचे राज्याकडे दुर्लक्ष झाले होते। ते आपल्या चैन विलासामध्ये पूर्णपणे झोपले गेले होते आणि नेमकी हीच वेळ हवी होती परक्यांना। अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रावरती चालून आला। भयंकर युद्ध झाले। खिलजीने कोट्यवधी रुपये मिळवले, शिवाय तो रामदेव यादवांची कन्या जेठाई तिला निघून गेला। यादवांनी फार मोठा बेसावतपणा केला होता। सैन्य बुद्धिशास्त्र होतं बलाढ्य, सह्याद्री यादवांच्या पाठीशी उभा होता, तरी महाराष्ट्र हरलं। स्वाभिमान दुखावला गेला। इथल्या भोळ्या भाबड्या जनतेवरती अन्याय अत्याचार वाढीस लागले होते। या रयतेच वाटत पुन्हा एकदा रामकृष्ण जन्म घेतील आणि आपण या पारतंत्र्यातून मुक्त होऊन ही धरती पुन्हा एकदा सुजलाम सुफलम होईल। अखेर तो दिवस उजाडला आणि तो दिवस होता फाल्गुन शुद्ध शके 1551 म्हणजे इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जन्नर शहराजवळ शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। सनई चौखडे वाजू लागले। राजमातांनी बाळाचे नाव शिवाजी असे ठेवले। शिवबांचे बालपण फार धावपळीत गेले। राजमाता त्यांना भीम, अभिमन्यू, कृष्ण यांच्या कथा सांगत असे, तर कधी नामदेव, एकनाथ यांचे अभंग म्हणून दाखवित असे। हळूहळू शिवराय मोठे होऊ लागले। त्यानंतर त्यांनी रायरेश्वर मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ वाहिली आणि स्वतंत्र राजमुद्रा संस्कृतीत भाषित करून घेतले। ती राजमुद्रा अशी होती:
पती पचंद्र लेखे व वर्देश न विश्ववंदिता शाह स्नोहा शिवसैषा मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते. आणि पुनर्जन्म असतो की नुसतं मला माहित नाही, पण पुन्हा जन्माला आले दगड झाले सह्याद्री जाऊदे माती झाले स्वराज्याचे होते तलवार झाले भवानी तलवार होते मंदिर नको जगदीश्वराची पायरी होते वाघ नको वाघिण्या ठेवते आणि माणूस म्हणून पुन्हा जन्माला आले तर शिवछत्रपतींची गणना होते. माणूस म्हणून पुन्हा जन्माला आले तर शिवछत्रपतींची गणना होते. आणि खरं सांगायचं झालं ना तर आजच्या युगाचे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे होण्यासाठी कपाळी चंद्रकोर लावून आणि दाढी वाढवून कोणी शिवराय बनत नाही. त्यासाठी प्रत्येक स्त्री आई आणि बहीणच मानावी लागते. शेवटी एवढंच सांगते की शिवगर्जनेसाठी जे काही बसलेले आहेत त्यांना विनंती करते की आपण उभे राहावे. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. महाराज गणपती